हाय, मी नीलम. रेकी ग्रँड मास्टर्सचा मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे आणि त्याची आम्ही काल झूम मीटिंग घेतली. तर त्यामध्ये आम्ही क्रिस्टल रेकीवर बरीच आमची छान चर्चा झाली. त्यानंतर करुणा रेकी, रुद्राक्ष रेकी, नारायण रेकी, परत मला वाटते स्विचवर्ड्स, न्यूमरॉलॉजी, अशा बऱ्याच विषयांवर जी काही सुंदर आणि छान चर्चा झाली ती मी आपणासोबत शेअर करत आहे. ती तुम्ही अवश्य बघा आणि त्याचा फायदा करून घ्या. वेळ म्हणजे मला ऍक्च्युली वेळ फारसा त्याच्यावरती होत नाही करायला, पण रिझल्ट आहेत त्याचे चांगले. अच्छा, तू वापरतेस नेल्स पटी? नाही, स्फटिकाची माळ माझ्याकडे आहे. हा, म्हणजे मी आता याला तिने गेलेले सांगितलं ना. होती. हा हा, म्हणजे आहे माझ्याकडे, तर मग त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो हा म्हणून म्हटलं विचारे. आहे माझ्याकडे ऑलरेडी माळ म्हणून मी विचारते. प्युअर अच्छा अच्छा म्हणजे ओके. तिचं सर्टिफाय आहे अच्छा असं. अच्छा, आता हे वॉन्ड्स हा, वगैरे आपण क्लिनिंग साठी वगैरे वापरू शकतो. खूप चांगल्या नाही, हे रिझल्ट येतात त्याचे. शिवशक्तीचं आहे ना हे. हॅलो, एक मिनिट. हा हे शिवशक्तीचं आहे. शिवशक्तीचं हा, क्रिस्टल आहे ना हे. शिवशक्ती हे पिंक हा कॉर्ड्स दीदी, आहेत तुला मी सेंड आणि केली. हा हा व्हाईट आहे आपला क्लिअर कॉर्ड. हे शिवशक्ती थोडस आपलं हे जवळ घे, कॅमेऱ्याच्या जवळ घे. पद्मजा दिसत नाही. दीदी, मी तुला दिलेत ना हे. अपोजिट आपण वापरू हा, शकतो. एक मिनिट. हे नूतन opposite आली आपण आहे. वापरू एक मिनिट, शकतो. नूतन आली आहे. हॅलो, हाय नूतन. हॅलो. हाय. हाय. अरे, बरेच कसे आहे वर्षांनी. दीदी? मी मस्त. तू हो. कशी हाय. आहे? बघ, सगळ्या न्यू फ्रेंड्स बरोबर तुझी ओळख करून देते. हो हो. ही पद्मजा घाटगे दिसते का? फर्स्ट वन. म्हणजे हो, मला आता दिसले. इकडून फर्स्ट नमस्कार. दिसते. हो. हा, नमस्कार. ही ही हो. कराडचीच बर का. कराडची सीमा आणि नूतन. तुम्हाला आपल्या सायन्स कॉलेजचे घाटगे सर आठवतात का? स्पोर्ट्सचे. नाही, ते तुझ्याकडून माहित आहे हो हो का? हो. हा, माहित हा, आहे. मी ज्यांची हो. लाडकी होते ते सर, त्यांची ही सून. अच्छा, हो ना. बर अच्छा, बर. आणि सरांचं ही नेहमी नाव असतं, दीदींचं नाव नेहमी असतं. हा म्हणतात की खूप ऍक्टिव्ह स्टुडंट आणि माझी आवडती स्टुडंट म्हणत हा, असतात तेच नेहमी. की त्यांची कायम. आहे तसं ऍक्टिव्ह. आणि हे स्नेहल आंबुडे या रत्नागिरीला. बर बर. नमस्कार. आणि ह्या ही कुठल्या बॅचला होत्या? कुठं मला बघितल्यासारखं फार वाटतंय. कुणाला? कोण मी? स्नेहल. स्नेहल, हा. नाही नाही, ती मला नाही, कराडची. कुठल्याच बॅचला नव्हते मी. कराडचीच आहेस ना तू? नाही नाही. नाही नाही. मी पुण्याची आहे. त्याची आहेस का? अच्छा, हो, ओके. मला चेहरा मी ना असं खूप पुण्यात असते. पाहिल्यासारखं वाटलं म्हणून मी विचारलं परत. असेल काहीतरी असं, कुठून तरी काहीतरी आपलं कनेक्शन कधीच. हा. म्हणजे आज मला सांगायचं नीलम मॅमला की तुम्ही ज्या सोनी मॅम आहेत ना, हा. त्या ज्यांच्याकडे मास्टर झाले ना, म्हणजे त्यांच्या ज्या गुरु आहेत ना, तारा वसंती, पिया वसंती. हा. तर मी ज्यांच्याकडे शिकले ना, तर त्यांच्याही ह्या त्याच आहेत, पिया वसंती. मी म्हंटल ना त्यांना कनेक्ट झाले मी हो. त्यांच्याकडून, तर हा पिया वसंती म्हटलं, म्हणजे कसं युनिव्हर्स असं परत फिरून तुम्हाला हा, तिथेच आणतं. तिथेच आलं. म्हणजे असं कोइन्सिडन्स असं हे हा, झालं. हो, ओके. त्यांच्याकडे मी चौकशी केली, त्या म्हटल्या हो म्हणे माझ्या पण हे पिया वसंतीच आहे आणि मी त्यांच्याकडेच शिकले. हो का अच्छा, म्हटलं. शेवट म्हटलं युनिव्हर्सनी मला परत तिथेच आणून तिथेच. ठेवलं. त्या सगळ्यांशी कनेक्ट केला असं. हा, बरोबर आहे. पृ- हा, तर पृथ्वी गोल आहे ना, फिरून फिरून एकत्र येणारच. पृथ्वी गोल आहे. म्हटलं पृथ्वी गोल हा. आहे. हा, तर नूतन असं. पद्मजा आता जरा हिचं ते हे सांगते. ती क्रिस्टल्स यूज करते त्याचं सांगते. जरा सांग पद्मजा. बर बर. क्रिस्टल्स ऍक्च्युली सगळ्याच गोष्टींसाठी उपयोगाला येतात. अगदी आता मुलं कॉन्फिडन्स जातो किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमचं टायगर आय वापरलं, ब्रेसलेट्स, ते तर बऱ्यापैकी त्यांना ते भीती वाटणं किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात. अच्छा. ब्लॅक टुर्मेलियन आहे, नेगेटिव्हिटी जेव्हा असते बऱ्याच मुलांना किंवा कुणालाही, नेगेटिव्हिटीसाठी ब्लॅक टुर्मेलियन चांगलं काम करतं. इव्हन बीपी वगैरे ह्याच्यासाठी एमेथिस्ट चांगलं आहे. ओके. ऍडिक्शन साठी सुद्धा एमेथिस्ट चांगलं आहे. बऱ्याच गोष्टींसाठी तुम्ही वापरू शकता. इव्हन ग्रीन, आपलं ग्रीन एव्हेंच्युरिन आहे,
हार्ट चक्रासाठी आहे. आपण रोज कॉर्ड्स आपण हार्ट चक्रासाठीच वापरतो ना, हा ब्रेसलेट्स हा. किंवा काय, किंवा त्या पद्धतीने हिलिंग पण आपण देऊ शकतो. अच्छा स्पेसिफिक आता मी स्नेहल तुम्हाला मी बुक सांगितलं होतं ना कशी करायची, सिम्बल्स देऊन मी एक तुम्हाला हा पाठवलं होतं हा ना हा 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 हिलिंग हा साठी. तर तसंच आपल्याला चक्राचा चार्ट घेऊन, एक मिनिट दाखवते मी. ओके. मग पद्मजा बरंच काही काही वेगळं वेगळं करत असते, प्रत्येकीचं वेगवेगळं काहीतरी आहे. हिलिंगला आता ते तेव्हा एंजल हिलिंग पण आहे सध्या चालू. हा प्राणिक हिलिंग पण मी शिकले काही बेसिक हा गोष्टी. अच्छा आता हे आपले चार्ट, तर हा 7 चक्राच्या ह्या चार्टला हा स्पेसिफिक केस वरती बाबा आपण करू शकतो. मग ऍडिक्शन आहे बऱ्याच गोष्टींसाठी, किंवा काही आजार आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी करू शकतो, किंवा मॅरेज डिले. आता आजकाल लग्नाचे तरी इतके इश्यू होतात ना, सगळ्यांचे लग्न मोठा ओके. विषय हा झालेला आहे. हा तर नॉर्मल 30 वय तर नॉर्मल झालेलं आहे. हो शिक्षण आणि सगळं ते पुढचं सगळं होईपर्यंत, हम्म. पण पुढची सगळी गणितं सगळी बिघडत आहेत. तर अच्छा त्याच्यासाठी ह्या आपल्या हिलिंगसाठी चांगलं यूज होतो क्रिस्टलचा. ओके अगदी ओके. साधा आपला चक्रा क्रिस्टल्स आहेत ना 7चे, तुम्ही एखाद्या पेशंटसाठी घेतलं किंवा स्पेसिफिक कामासाठी, तरी आपल्याला त्याच्यावरती तुम्ही ते क्रिस्टल ठेवून आपण केलं. आता इकडं आपण हा वापरतो, टुर्मेलिन असतो, किंवा कुठला तो नाव लक्षात येईल नव्हतं म्हणजे, रेड आपला तो वापरत नाही का आपण, एमेथिस्ट सांगते मी नाव तुला. हा हा एमेथिस्ट नाही. ठीक आहे, कळालं. पुढच्या चक्राचं तुम्हाला आठवत असेल ते सांगा म्हणजे. मणिपूर चक्राला आपण वापरतो तो टोपाज वगैरे वापरतो, किंवा अव्हेंच्युरिन येल्लो वाला असतो तो, हा पोखराज अशा पोखराज पद्धतीचं. इकडे पोखराज. ग्रीन पुष्कराज, किंवा मग टोपाजचं जे येतात ते ग्रीन अव्हेंच्युरिन, सॉरी येल्लो, हम्म. हे त्या ह्याला ते स्टोन ठेवून आपण करू शकतो. हे अगदी मूलाधार चक्रावरती सुद्धा खूप अस्थिर असतात मुलं किंवा काय, ह्या सगळ्या, तर छोटे छोटे टंबल्स आपण वापरू शकतो. ते त्या ह्याला देऊन तशा पद्धतीनं शिकवू शकतो समोरच्याला. आता सपोज एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे काय, तर मुलांचा आजकाल खूप काही काही इश्यू आहेत ना, इतके काही विचारूच नका. मग अगदी बेसिक जरी रेकी कोणी शिकलेलं असलं, आणि मुळात बायकाच आपण खूप काय हे होतो ना, म्हणजे पप्पा इमोशनली. लोकांना तसं होईल होईल असं, पण आईला स्ट्रेस राहतो तो कुठल्याही गोष्टींचा. मग ते त्यांना थोडंसं शिकवलं तर खूप चांगल्या पद्धतीनं हे एक वापरते, मी सगळ्यांना शिकवते. आणि पाणी, वॉटर टेक्निक, वॉटर पाण्याने सुद्धा तुम्ही रेकी देऊन ते केलं ना, की त्याचं म्हणजे ते सायंटिफिक आहे, त्यात काही नो डाऊट. हो पण ते तर इफेक्टिव्ह रेग्युलर आहे. केलं तर खूप चांगला फरक पडतो त्याने. बरोबर आहे. हो हो. रेड जॅस्पर, रूट चक्रासाठी रेड जॅस्परचं खूप चांगला उपयोग होतो. किंवा अच्छा कमरेखाली काही दुखणी असतील, कुठली सायटिका किंवा जे काही आपले गुडघे दुखणे, त्याच्यासाठी रेड जॅस्पर खूप म्हणजे खूप चांगला इफेक्ट देतो. तुम्ही 2 ब्रेसलेट घाला जास्त त्रास होत असेल तर. तसंच होझोलाइट एक ब्रेसलेट येतं ब्लॅक व्हाईट म्हणजे ह्याच्यामध्ये. फक्त त्याचे पेन्स, आपल्याला ब्रेसलेटच बॉडी पेन्स, यूज, म्हणजे फक्त त्याचे ब्रेसलेटच यूज करायचे, रेकी करताना चक्रावर ठेवायचं वगैरे असं काही करत नाही तू? नाही, ते तर की वापरायला आपल्याला 7 चक्राचे जे आपले हे असतात ना, हा अं, ते 7 चक्रावर आता 7 तसं वेगवेगळे हे ठेवून तसंही तू करते हे का? चक्राचंच आहे आता आपल्याला. दिसत हा रेड नाहीये. जस्परचाच आहे. हा हे हा करायचं हा असं काही स्पेसिफिक डिप्रेशन वगैरे काही अशा अच्छा केसेसमध्ये मी करते. हे खूप ओके. चांगला रिझल्ट येतो. इव्हन नाही मग आपलं ते तू रामादाचं ठेवते का? मेडिटेशन वगैरे माहिती आहे तुम्हाला? नाही, 1 मिनिट, मग तू ते चक्रावर हा, ठेवतेस का? म्हणजे हिलिंग प्रोसेस कशी करायची असं 7 विचारतात ना. चक्राचं त्यांना, हा, काय म्हटलं तुम्ही? त्या चक्रावर तू म्हणजे ते ती हिलिंग ठेवतेस का प्रोसेस रेकी कशी? करताना? हो हो. किती आपण वेळ किती वेळ ठेवते? क्लायंटसाठी पण तो एक आपला ऍटलिस्ट 21 मिनिटाचं हे तरी लावून, लम वगैरे आपल्या बीज मंत्र लावून हा सगळे क्रिस्टल प्लेस करायचे. हा किंवा मग आता प्राणिक हिलिंग मध्ये तर आपलं डिस्टन्स हिलिंगच येतं, काही आपल्याला हात वगैरे लावायची गरजच नाही. मग बरोबर. समजा आता कुणी एखादं पेशंट आहे किंवा काही इश्यू आहेत,
तर त्या माणसाचा व्यक्तीचा फोटो ठेवायचा इकडे, अच्छा. तिथे विश लिहून ठेवायची की बाबा ह्यांना ह्याच्यातून रिलीफ मिळू दे. आणि मग 7 क्रिस्टल्स आपले सगळे प्लेस करायचे इथे. ओके. आणि ह्या क्रिस्टल वरती आपले सिम्बॉल पण येतात, ते आहेत सगळीकडे अवेलेबल हा. चक्राचे हे जे येतात ना, आता ह्याच्यावरती 4 पाकळ्यांचं हे आहे आणि ते लंबचं. हा हा बरोबर आहे. मूलाधारचं. हा. हा, तर मग ते तसे 7 प्लेस करू शकतो आपण आणि रेकी द्यायची त्या ह्यांना अच्छा. प्राणिक हिलिंग मध्ये ओके. किंवा आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा, की त्याचे रिझल्ट चांगले आहेत. ओके. कंटिन्यू ते वापर केला तर चांगलं आहे. ते ओके. मला करायचं आहे ऍक्च्युली. ऍज अ क्लिनिक असं आहे डोक्यात भविष्यात. बघू आता कधी होतंय. ओके. ऑल ऑल द द बेस्ट. होईल होईल. आणि आता बरं आणि होईल होईल. आता जरा नूतन एक मिनिट सांगेल. दीदी हा, दीदी दीदी बोल. दीदी एक मिनिट. हा त्या ह्यांना मला विचारायचं घाडगेंना, हे क्रिस्टल्स जे हा आहेत ते त्यांनी सांगितलं पायांच्या त्रासासाठी किंवा सायटिका किंवा नीजच्या ह्याच्यासाठी आपण हा जे युज करतो त्यांनी सांगितलं. हा तर म्हणजे ते तुमच्याकडे हा. अवेलेबल आहे असतं, आहे तुम्ही की नेऊन माझ्याकडे देऊ पण शकता? अवेलेबल आहे. इव्हन तुम्हाला थोडंसं फक्त खात्रीच्या ठिकाणाहून घ्यायचं. इव्हन ऑनलाईन हा. वगैरे पण बऱ्याच साईट आहेत, हो पण मिळतात काय आपल्याला होतं, आपण सगळीकडे. खात्रीच्या ठिकाणाकडून घेतलेलं जास्त बरं ना, म्हणून आता हो, तुम्ही युज तेच. करता. आणि ग्लासचे येतात बऱ्याच वेळेला. हल्ली ऑनलाईनचं ते एक म्हणूनच रिस्क आहे की ग्लास मध्ये येतात ते. आणि ग्लासचं काय मग ते कळत नाही ना की बाबा त्याचा इफेक्ट काय होतो नाही होतो, तेच ती एक त्याचं रिस्क टेस्टिंग राहते. कळायला पाहिजे ना, वोरा किंवा त्याचं असं चेक करता का, असं म्हणजे कसं चेक ऑनलाईन करायचं? ऑनलाईन नाही घ्यायचं सीमा. नाही अगं नाही जे एक्सपर्ट देतात ना, माझी हा, म्हणूनच मी ह्यांना विचारलं की तुम्ही देता का, म्हणजे तर ह्यांच्याकडूनच घ्यायला म्हणजे आपल्याला. हो, हा. जे मी देते. एक्सपर्ट मी देतात ना माझ्या ते त्याला हील सरांकडूनच करून देते. देतात. करूनच घेतात. हो हो हो, हील करून. आता हे माझ्याकडे जे हील सगळे करून देतात. असतात ना, हो हो, इव्हन आता आपले हे पिरॅमिड शेपचे वगैरे जे येतात की नाही, ट्रँगल वाले, तर ते सुद्धा हम्म. आपलं हं. बरेच सण उत्सव आपले असतात. आता नवरात्रीत तर मी सगळं ठेवते हे, की जेणेकरून त्याच्यावरती हं, थोडस हं. चांगले संस्कार व्हावेत. ओके. आणि हं. क्रिस्टल असं आहे की सगळ्यात इलेक्ट्रॉनिक सगळ्या गोष्टींमध्ये वापरलं जातात, घड्याळामध्ये हो, हो, हो. किंवा कम्प्युटर वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये. इव्हन विमानांमध्ये वगैरे सुद्धा काही इलेक्ट्रिकल त्यांचे ते पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये क्रिस्टलचा युज होतो. एनर्जी होल्ड करून ठेवतात ते. एनर्जी होल्ड करून ठेवण्यासाठी. तेच मी कालच उदय शहा त्यांचा त्या क्रिस्टलवरचं हे ऐकला. खूप छान आहे त्यांचं पण हं. सांगणं त्याच्यावर. अच्छा. डॉक्टर फक्त कसं आहे, विश्वास पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मन स्ट्रॉंग असेल तर ह्याची काहीही गरज नाहीये वापरायचं सुद्धा. ते तर आहेच आहे. आणि आपण तर हे आहोत हे ग, भारी रेकी सांगितलं. करणाऱ्याचे एक्सपर्ट आहोत. हा, तेच म्हणून म्हणलं, मनाने खंबीर नाही पण असाल तर मी म्हणते काही खडे बिडे काही वापरू नका. करेक्ट. पण नाही काही नाही, पण काही कसं आहे, हॅलो, आणि कसं आहे माहितीये आता का, सध्या काही वेळेला काय होतं माहितीये का, आपण रेकी दुसऱ्यांना करतो किंवा दुसऱ्यांना आपण हील करतो, पण स्वतःचं हिलिंग करताना तेवढं आपल्या नाही हे होत. त्यावेळेला आपल्याला बरोबर. थोडंसं वाटतं झालेली की कमी असते. होतं कुठेतरी. हा, थोडंसं असं होतं. हा, मग त्यावेळेला ती मानसिकता खूप डाऊन झालेली असते किंवा लो एनर्जी मध्ये असतो. मग तो तेवढा फेज बाहेर पडण्यासाठी ह्या गोष्टी खूप हेच मदत करतात. की अच्छा. हा, हा, मग तेच तेवढ्यासाठी विचारायचं. त्यासाठीच. कारण का कधी कधी दुसऱ्यांचा आपण हिलिंग करतो, पण आपले काही प्रॉब्लेम असले ना तर ते हील नाही होत पटकन. म्हणजे आपण देतोय पण ते जात नाही. माहिती नाही काय असतं ते, आपलं सबकॉन्शियस माइंड हे करतं का काही माहिती नाही. माझं पण हेच आहे की स्वतःच काही पटकन नाही होत, पण आपण जेव्हा देतो तेव्हा त्यांना फ्लो होतोय, पण ऍक्च्युली आपलं काय आपल्यामध्ये एक मिनिट, करायचं? नाही एक मिनिट, मी एक टेक्निक सांगते. जे कसं हम्म. असतं, आपण जे काही फेस करतो किंवा काही इश्यू आपल्या बाबतीत पण जे होतात, तर आपण जे वाढलेलो आहे, जे काही घेऊन कुठेतरी ते स्टोअर झालेलं आहे, आपण सोडून देत नाही. बरोबर. आता समजा एखाद्या माणसाला गरिबीतून दिवस काढलेले असतील, काही फार पैशाच्या बाबतीत क्रायसिस लहानपणापासून ते पाहिलं असेल, काही असेल, तर ते कुठंतरी माइंड मध्ये तुमच्या बॅक ऑफ Subconscious. सबकॉन्शियसला गेलेलं असतं की बाबा मी काही केलं तर माझ्याकडे पैसे नाहीयेत हे. तर हे पॅटर्न हं. तुम्हाला अशा पद्धतीनं, हे मेरिडियन्स आहेत ना आपले हम्म. प्राणिक हिलिंग मध्ये हा. किंवा अॅक्युप्रेशर मध्ये, हा. तर तो तुम्हाला ते ब्रेक सिस्टम आहे की बाबा आता ठीक आहे, तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये आता माझ्याकडे पैसे नाहीयेत फारसे, पण कधीतरी माझ्याकडे येणार आहे, हा माझा पॅटर्न ब्रेक होऊ दे. असं तुमचं कुठलंही पार्ट तुमचं हील होत नसेल तर हे टेक्निक वापरून तुम्ही 21 डेज सायकल तुम्ही करा. ते खरोखर
गायब होतं ते. तुमचं तुम्हालाच कळत नाही की गेलं असं. वर्कआउट पण म्हणजे होतात त्या ते गोष्टी. पॉइंट म्हणजे कुठले हे म्हणजे NLP टेक्निक आहे हे. हा हा हे NLP हे तेच ना हे 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 न्यूरोलिंग्विस्टिक आहे ना आणि हे आपलं ॲक्युप्रेशर. तर हम्म मेरिडियन्स मध्ये हा एक येतो की तुमचे हम्म जुने ब्रेक पॅटर्न कुठलाही बाबा हा इश्यू माझ्यासोबत आहे तर तो मला हम्म. घालवायचा आहे कायमचा. हा इथून ब्रेक होतो. ओके. ओके आणि आणखी एक वा म्हणजे असं छान बऱ्याच माहिती गोष्टी मिळाली. असतात अशा. नाही, मला असं आणि वाटतंय ते की पण बोला. येकीला युनिव्हर्स हे तुम्हाला पण असं पॉइंट आहेत सांगते ना की तुम्हाला आम्ही रेकी मास्टर बनवलंय कशासाठी, तुम्ही सगळ्या जगाला हील करा. तुम्ही आपोआपच व्हाल. बरोबर तुम्ही बरोबर. स्वतःसाठी यूज केलं की पण कधी खरोखर कधी असं तो होतं रिझल्ट ब्लॉक होऊन येत जातो नाहीत. आपण ही फॅक्टच आहे. कुणाकडून तरी आपल्याला घ्यावी म्हणजे लागते. हा मग तेव्हा असं दुसऱ्या हं. मास्टरला सांगायला लागतं की जरा दे हां. बाबा मी डाऊन आहे. पण असं सांगताना असं वाटतं की आपण कसं काय सांगायचं दुसऱ्यांना आणि घरातलेही म्हणतात पण अरे म्हणूनच मास्टर आता असं आपण स्वतःच दुखतंय. त्याच्यासाठीच हा नाही ग्रुप आहे आता आपण आपला. झाले ना ग्रुप. हा, राईट राईट. त्याच्यासाठीच हा ग्रुप आहे. बरं, आता नूतनच्या बद्दल खूप एक ऐकून माहित आहे की नूतन खूप काही करते. पहिल्यांदा नूतनचं ऐकूया, मग सीमा आणि स्नेहल बोलतील मग. हो नाही हो नाही बोला चालेल. बोला नाही तुम्ही नाही, तुम्ही नूतन आधी बोला. तुझ्याकडनं ऐकायचंय. तू खूप नाही रेअर सांगा आहेस. की सांगा. हा, नवीन सांग. गोष्टी आम्हाला पण कळतील. हो, सांग. म्हटलं आम्हाला नवीन पण गोष्टी कळतं. आम्हाला पण. तिची खूप प्रॅक्टिस आहे तुमच्या असं ऐकून सगळ्याच्या माहितीये गोष्टी मला. ऐकून मला वाटतं मी काहीच करत नाही. अरे नाही पण नाही नाही, सांग सांग, तुझे एक्सपिरियन्सेस सांग, वेगळं काय करते आपण ते घरात सांग. बसून जे काही करतोय ना तेच मोठं जिगर आहे. म्हटलं हं. घरात बसून आपल्याला काहीतरी करायची इच्छा आहे हेच फार मोठी गोष्ट आहे. खरंय. मेन घर सांभाळणं ते करून. मी 98 मध्ये घेतली होती डिग्री मास्टरची. ओके. बापरे. अरे ओके. वा. आणि प्रॅक्टिस 91 पासून आहे. फर्स्ट लेवल जेव्हा केलं आणि सेकंड डिग्री घेतल्यानंतर डिस्टन्स रेकी मी जवळजवळ 8-9 वर्ष प्रॅक्टिस केली. ओके. 8 अच्छा. वर्ष आणि नंतर मग ही डिग्री घेतली. तू कधी आली होती सीमा नागपूरला? तेव्हाच त्याच वर्षी केलं होतं बघ आपण. तू तू केलं आधी माझ्या नंतर तू घेतलीस केलं. आणि नंतर मी केली. हो, आधी सीमाची झाली नंतर माझी झाली. अच्छा. मला इयर एक्झॅक्ट आठवत ते पण 98-99 होतं. ओके. तर त्याच्यानंतर लक्षात नाही माझ्या, पण प्रॅक्टिस खूप झाली आहे माझी ह्याच्यामध्ये. हा, आणि हेच स्वतःसाठी काही केलं नाही, पण दुसऱ्यांचं खूप भलं केलं. एक्झॅक्टली. हे रेकी ग्रँडमास्टरचं हेच वैशिष्ट्य आहे की तेच महत्वाचं इतरांना आहे. खरंच आहे. म्हटलं तेच महत्वाचं आहे. आणि असं वाटतं की आपण सक्सेस होतोय त्याच्या मागचं कारण हेच आहे की लोकांची कामं केली तर त्यांची दुआ, आशीर्वाद काही ब्लेसिंग. हा, म्हणा, बरोबर त्या जीवाला ब्लेसिंगनेच आपण बरोबर. एवढं पुढं अगदी करू बरोबर. शकतोय का. बरोबर आहे. आता काय केलंय हे सांगणं खूप बरोबर. अवघड आहे. हा, पण ज्या वेळी जे अडकलीत लोक त्या सगळ्यांना बाहेर काढलंय. आणि मला पण आता मराठी बोलून खूप वर्ष सोडलीये त्यामुळे एकदम छान मराठी नाही येत बोलायला. हिंदी ओके. बोल चालतंय. हो हो. आमचं इथलं मार्केट लँग्वेज इथली हिंदी आहे आणि घरात गुजराती. हा, त्यामुळं मराठीशी थोडासा संपर्क कमी आहे. हो हो. प्रयत्न करतेय मी की व्यवस्थित नाही, सांगू. हिंदीत बोललीस तरी नो नाही, छान प्रॉब्लेम. हिंदीत बोलताय बोलला तुम्ही. तरी चालेल काही नो प्रॉब्लेम. हा, नाही हिंदी त्या बोलला तरी त्या चालेल काही नाही ह्या प्रॉब्लेम. कारणाने काहीतरी मराठी बोलण्यात येईल तर सवय जाणार नाही. हा, म्हणजे एक वेळ असा होता की 15-17 वर्ष मुलांना मराठी शिकवला हा. आणि नंतर मग सुटलं तर माझं पण सुटलं असं झालं. अच्छा. आणि ओके. हे स्टोनचं जे तुम्ही सांगितलं की ते कलरफुल स्टोन्स जे पण आहेत ते आता न्यूमरॉलॉजी ज्यांनी केलं ना त्यांच्याकडे हे खूप ऐकायला मिळत आहे. हो हो. न्यूमरोलॉजी वाले रेग्युलर प्रॅक्टिस करतातच त्याची. न्यूमरोलॉजी वाले आणि माहित नाही त्यांना हिलिंगचं काही नॉलेज आहे की नाही, पण असं देतात हातात फक्त ठेवतात आणि म्हणतात हा हे तुम्ही घाला. पण एक्झॅक्टली जे क्रिस्टल हिलिंग असतं ना ते ज्यांनी शिकलंय त्यांनीच करून दिलं पाहिजे. हो हो. ते आहेच. न्यूमरोलॉजी मी पण प्रोग्राम शिकली आहे. आता ओके. पण ऍक्च्युली न्यूमरोलॉजी मध्ये काय आहे, जसं आपलं आपल्याला वैदिक रेकी केली न्यूमरोलॉजी. तसं त्यांना ह्याचं नाही नाही, न्यूमरोलॉजी स्टोन्स घालायला डिटेल्स जर असेल, डिटेल्स तुम्ही केलं असेल, माहिती असेल, प्रॅक्टिस मध्ये असाल
तर तुमच्या कॉम्बिनेशन नुसार क्रिस्टल वापरले जातात न्यूमरॉलॉजीमध्ये. मी नाही न्यूमरॉलॉजी वापरतो, न्यूमरॉलॉजी पण पण ते जे क्रिस्टल ब्रेसलेट किंवा जे पण लॉकेट काही आपण जे घालतो ते जेव्हा आपल्याकडे येतं ना, तर ते प्रॉपर ठिकाणाहून येते की नाही हे पाहिलं पाहिजे. म्हणजे हा विदाऊट ते हिलिंग महत्वाचं. ते कसं कळणार? कुणालाही देऊ नये असं. बरोबर बरोबर कारण की आता बरोबर. कसं आहे, एक फॅशन साठी लहान मुलांना पण बाहेर ब्रेसलेट आपण गिफ्ट मध्ये देतो. मग ते डिफरन्शिएट झालं पाहिजे ना, नाही तर तसंच आपण आणायचं आणि बरोबर तुम्ही दिलं आम्ही घातलं असं नाही. वापरतो. प्रॉपर वेनी ते दिलं हम्म. तर त्याचा इफेक्ट होईल. होतो बरोबर. क्रिस्टल हिलिंगचं मी पण केलेलं आहे. अच्छा. सीमानं पण मी न्यूमरोलॉजीचं क्रिस्टल केलेलं आहे ना? ठेवत नाही. सीमा, न्यूमरोलॉजीचं तू हा. केलंय ना? आता तू ते न्यूमरोलॉजीचं हो सांग. न्यूमरॉलॉजी. हम्म. हम्म. न्यूमरॉलॉजी मध्ये काय माहितीये का, न्यूमरॉलॉजी मध्ये जे त्यांचं एक असं एक ग्रीड असते आणि त्याच्यामध्ये त्यांनी नंबर्स भरून हे करतात. जे मिसिंग नंबर्स असतील ते त्याच्या म्हणजे ते ग्रहांवर आहे, ते 9 ग्रह. आणि मग त्या जो ग्रहाचा आपल्याला हे नाहीये, नाही आपल्याकडे अंक तो, तर त्याच्यासाठी ही लोक वापरतात हे सगळं, की त्याचं आपल्याला त्या त्या ग्रहाचं आपल्याला मिळावं, ब्लेसिंग मिळावं म्हणून हे वापरलं जातं. पण ह्याच्यामध्ये पण 2 हे आहेत, की एक न्यूमरॉलॉजिस्ट मध्ये ते लोशू ग्रीड वाले काय त्याच्यात बरेच आहेत, पायथागोरस बरेच आहेत. तर त्याच्यामध्ये वैदिक न्यूमरॉलॉजी जी आहे ते जास्त बेटर आहे. म्हणजे पेक्षा वैदिक न्यूमरॉलॉजी जी आहे ना, ती जास्त बेटर आहे. म्हणजे ती त्याला काहीतरी एक प्रिन्सिपल्स आहेत. लोशू ग्रीड पेक्षा सुद्धा, म्हणजे मी दोन्ही ऍक्च्युअल केली आहेत. लोशू ग्रीड तर पहिल्यांदा केलं, पण ते मला काही एवढं हे होईना. आणि मग नंतर जेव्हा मी वैदिकला गेले, त्याला मला वैदिकला कळायला लागलं की नाही जास्त हे आहे. त्याला ऍक्च्युली काहीतरी मी बोलू का? मी हा पण बोला दोन्ही बोला. केलेलं आहे. आणि हा. काही लोकांना वैदिक न्यूमरॉलॉजी लागू होते आणि काहींना लोशो ग्रीड लागू होतं. दोन्ही अच्छा, होतं पद्धती. होतंय का? म्हणजे केस अच्छा. वाईज पण गोष्टी डिफरन्शिएट होतात. पण वैदिक पण न्यूमरॉलॉजी आता लागू पडते. 90% हा वैदिक न्यूमरॉलॉजी काम करते. आणि त्याची जी लॉजिक्स आहेत ना, ती म्हणजे अॅक्युरेट पटतायत म्हणे ती सगळी अशी. आणि जी ही लोशुग्रीडची आहे मी आहे. शिकले, आता मी कम्पेअर करते दोन, तर ते मला आता जाणवतं की नाही हे वैदिक जास्त हे आहे म्हणून असं वाटतंय वैदिक त्याच्यामध्ये. जास्त पॉवरफुल आहे. बरोबर. पण आता मग हल्ली ते ज्या झालंय काय, श्वेता जुमानीमुळं ते वैदिक पेक्षा ती न्यूमरॉलॉजी जास्त चर्चेत असते. आणि आता फेसबुकवर वगैरे तर काय आता हे ऍज अ म्हणजे एक दुकान उघडल्यासारखं झालंय, शॉप सारखं, की पहिल्यांदा फ्री मध्ये सगळं हे, नंतर मग ते हो हे हो ह्या हो. टाइम मध्ये सगळं आता ते झालेलं आहे. आता थोडंसं आहे, पण आपण थोडा अभ्यास केला तर आपल्याला कळतं की मग काय. कोर्सेस. माझं पण पहिल्यांदा म्हणजे तुम्ही म्हणताय तर होतही असेल की कुणाला ते तर कुणाला हे लागू पडत असेल. म्हणजे अजून मी वैदिक शिकतीये अजून आता. न्यूमरॉल तो माझा पूर्ण झाला लोशू ग्रीडचा. वैदिकचा मी अजून शिकतीये, अजून आहे म्हणजे मी प्रोसेस ते मध्ये आहे मी अजून. आणि वैदिक खूप छान रुद्राक्ष आहे. एक मी वैदिक केलेलं कम्प्लीट आहे. करा. वैदिक कम्प्लीट करा. हा हा नाही करणारच आहे, मी तो कम्प्लीट करणार आहे. आणि दुसरं रेकीचं मला सांगायचं तर मी करा. वैदिक रेकीचा मला एक इथं अनुभव शेअर करायचा आहे, की तो म्हणजे जसं आपण हे रेकी मास्टर ना, म्हणजे काही माहित नाही कनेक्शन आपल्यामध्ये काय असतं ते, पण आपण कनेक्ट होत जातो एकमेकांना. तसंच मी कुठल्याच ग्रुपमध्ये नव्हते, काही नव्हते. पण एक ऑनलाईन मी बिझनेस करतोय, त्याच्यातून ते जे होते सर, त्यांच्या मिसेस त्या करत होत्या. मग असंच नंबर्स घेतले आणि त्यानंतर त्यांनी एक पुण्याला कुठलं ते हे जेल, पुण्याचं पुण्याचं जेल येरोडा जेल. कुठलं, येरोडा येरोडा जेल. जेल. तर येरवडा. हा येरोडा जेल. येरवडा. तर येरोडा जेलला येरोडा. आम्ही त्यावेळेस प्रोजेक्ट करायचा ठरवला आणि मला पुण्याला जायचं होतं. पण ते मला सासरच्यांच्याकडे राहायचं नव्हतं, कारण मला फुल डे बाहेर पडायचं होतं. मग कुठे जायचं हा मला, म्हणजे त्याला मी एक मिरॅकल सांगते फक्त, म्हणजे एक मॅजिक कसं झालं ते. आणि मला जायचं होतं, त्यांचा सारखा फोन होता, उद्यापासून आहे, तुम्ही कधी येणार कधी येणार. मग आता त्याही मला अनोळखी होत्या, त्यांच्याकडे तर मी जाऊ शकत नव्हते. आणि त्या दिवशी मला संध्याकाळी मी फक्त सांगितलं युनिव्हर्सला, मला जायचे रेकी, मी तुझ्यावर सगळं सोडून दिलेलं आहे, मी जाणार आहे, फक्त तू काय मला करायचं ते तू कर. मी रेकीला सांगून टाकलं, कॉस्मिक एनर्जीला सांगून टाकलं, सर बाहेर जाऊन सरळ दोन्ही हात टाकलं कॉस्मिक एनर्जीला. आणि म्हणजे तेही इंट्युशन रेकीनच दिलं मला. आणि नंतर त्याच दिवशी संध्याकाळी माझी खूप जुनी मैत्रीण एक होती स्कूलमधली, एक 11वी पर्यंतची, तिचा मला फोन आला. आणि मला म्हणते, अगं तुझा नंबर मिळवला, किती वर्ष झाले तुझा नंबर मिळत नव्हता वगैरे वगैरे, आणि तू कधी पुण्याला येतेस नाही. बघ म्हणला पुण्याला यायचंच आहे मला. आणि मी येणारच आहे. ती म्हणते, अगं बघ तू माझ्याकडेच ये ना, 4 दिवस मस्त राहा. आणि तो प्रॉब्लेम माझा रेकीनं सॉल्व्ह केला. आणि मी तिथं गेले आणि इतकं सुंदर आमचं ते झालं ना. मग आम्ही रोज ह्याला येरोडा जेलला आम्ही जात होतो, रेकी मास्टर मोठा ग्रुप झाला. आणि त्यानंतर आम्ही म्हणजे त्यावेळेला मी रेकी मास्टर नव्हते, माझा सेकंड रेकी पर्यंत झाला होता, रेकी मास्टर नव्हते मी त्यावेळेला. पण तरी पण आम्ही गेलो, माझ्या मुलांना पण मी रेकी शिकवली आहे.
मग माझा मुलगा पण त्यावेळेला 12वी झाली त्याला